तर इथे ही तयार आहे मस्त अशी आपली स्टफ्ड शिमला मिरची. आपण पीठ पेरून ढबू मिरची तर नेहमीच खातो. ही काहीतरी युनिक रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पटकन ह्याचे इन्ग्रेडियंट्स चेक करूया. इथे मी घेतले कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, उकडलेले बटाटे आणि ढबू मिरची. तर सगळ्यात आधी काय करायचं, इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि थोडेसे जिरे हे सगळं वाटून घ्यायचं. मी बटाटे ऑलरेडी कुकरला उकडून घेतले होते, तुम्हीही तसंच करा. आणि आता इथे हे वाटण तयार करून झालं. हे असं वाटण आपण बनवून घ्यायचंय, कोरडं वाटण. आता इथे काय करायचं, पातेलं घ्यायचं मोठं, त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आणि त्याच्यावर एक चाळणी ठेवायची. त्याच्यावर आपल्याला ढबू मिरची जी आहे ती आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. तर ढबू मिरची इथे चिरायची, त्याच्या सगळ्या अशा बिया आतल्या काढायच्या आणि त्याच्या वरचं जे टोपण असतं ढबू मिरचीचं ते सुद्धा नाही टाकायचं, ते आपल्याला कामाला येणार आहे पुढे. सो सगळं असं चिरून घ्यायच्या मिरच्या आणि त्याच्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या. नेहमीच आपण पीठ पेरून भाजी करतो, टोमॅटो, कांदा, बटाटा घालून भाजी करतो, ते खाऊन जर बोर झाला असाल तर ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. हे जे टोपण असतं ढबू मिरचीचं हे टाकायचं नाही, हे आपल्याला पुढे कामी येतं. आता काय करायचं, 1 बाय 1 सगळ्या ढबू मिरची या चाळणीवर ठेवून द्यायच्या. या ढबू मिरच्यांना आपल्याला एक वाफ काढायची आहे, म्हणजे त्या चांगल्या शिजतात आणि आपण जेव्हा भाजीला फोडणी करू तेव्हा आपल्याला जास्त वेळ ही भाजी शिजवायला नाही लागणार. आता याला झाकून ठेवायचं आणि त्याचं वरची जी कव्हर असतं ढबू मिरचीचं ते सॉफ्ट होत नाही तोवर याचा आपण वाफ काढून घ्यायची. आता ती ढबू मिरची जोवर आपण वाफ काढायला ठेवली आहे तोवर आपण दुसरी तयारी करायची. त्याच्या आतमध्ये जे सारण आपल्याला भरायचंय त्याची तयारी आपण करून घेऊया. इथे बटाटे उकडून घेतले, त्याची सालं सगळी काढून घ्यायची आणि ते मॅशरनी मॅश करून घ्यायचे सगळे बटाटे. आता सगळे बटाटे मॅश करून झाले की याच्यामध्ये जे आपण आलं मिरचीचं वाटण केलंय ते वाटण घालायचं ह्याच्यामध्ये. त्याचसोबत इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि थोडीशी साखर घालून घ्यायची. मीठ साखर घालून झाली की याच्यावर थोडासा लिंबू पिळून घ्यायचा, याची पण छान टेस्ट येते. आणि आता हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं. तर इथे आता आपण जे ढबू मिरचीच्या आतमध्ये जे सारण स्टफ करणार ते सारण इथे रेडी आहे. आता चेक करून घ्यायचं की ढबू मिरचीला वाफ आली आहे का. असा कलर चेंज झाला की ओळखायचं की ढबू मिरचीला चांगली वाफ आली आहे. आता या मिरच्यांना थोडं गार होऊ द्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये सारण स्टफ करायचं. इथे आपलं सारण आता रेडी आहे. आपल्या ढबू मिरच्यांना पण वाफ आली आहे, तर ह्या मिरच्या अजून थोड्या गरम आहेत. तर इथे आता ही मिरची पूर्णपणे गार झाली आहे. आता याच्यामध्ये सारण भरपूर स्टफ करायचं वरपर्यंत, कारण ढबू मिरचीला काही चव नसते, त्यामुळं ही सारणाची जी चव असते ती भाजीला आपल्याला चांगली लागली पाहिजे. त्यामुळे सगळ्या ढबू मिरच्यांमध्ये वरपर्यंत सारण भरून घ्यायचं. आणि हा, जी मी टोपीचं काम सांगितलं, वरचं जे आहे टोपण ते का ठेवायचं, तर आपण इथे ज्या सगळ्या ढबू मिरच्या स्टफ करणार आणि त्या आपण नंतर जेव्हा त्याला फोडणी करणार तेव्हा त्याच्यातलं सारण बाहेर नाही यायला पाहिजे, म्हणून या सगळ्यांना असं टोपण लावून घ्यायचं. आता इथे या मिरच्यांना आपल्याला फोडणीला टाकायचंय. सो इथे मी एक पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये तेल घेणार आहे आणि आपण नेहमी जी फोडणी घालतो मोहरी, जिरे, हिंग, हळद तशी फोडणी घालून घेणार आहे. फोडणी घालून झाली की इथे सगळ्या ढबू मिरच्या या फोडणीमध्ये घालायच्या. याचं टोपण निघतं ते परत आपण वरती ठेवून घ्यायचं, म्हणजे ह्याच्या आत जे आपण सारण स्टफ केलंय ते बाहेर नाहीये आणि ते थोडंसं सारण राहिलेलं असतं ते ह्या फोडणीमध्ये थोडं थोडं घालून घ्यायचं. तर इथे या सगळ्या मिरच्या मी आता फोडणीमध्ये घातल्या आणि ह्या मिरच्यांना आपण थोडंसं आता परतून घ्यायचं या फोडणीसोबत. इथे आपल्या मिरच्या शिजलेल्याच आहेत, त्यामुळे आपल्याला ह्याला जास्त शिजवायची गरज नाहीये. आपण ह्याला फक्त 1 ते 2 वाफ काढल्या तरी बास होतं. तुम्ही बघू शकता ह्या ढबू मिरच्या किती टेम्पटिंग दिसतायत. तर ह्या ढबू मिरच्या आता झाकून ठेवायच्या आणि ह्याला 2 वाफा काढून घ्यायच्या. तर आता इथे आपण चेक करूया आपली भाजी झाली आहे का. येस, मस्त अशी टेम्पटिंग ही स्टफ्ड ढबू मिरचीची भाजी रेडी होते. एकदा तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, मुलांना पण खूप आवडेल आणि काहीतरी युनिक रेसिपी आहे. नेहमीच आपण पीठ पेरून ढबू मिरची खातोच. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि अशा अजून नवीन रेसिपीज मी कोणत्या करू ते पण मला तुम्ही सजेस्ट करू शकता. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.